चला तर मंडळी, मकर संक्रांतीनिमित्त मस्त अशी पेढ्यासारखी मऊसूत तीळ शेंगदाण्याची वडी बनवूया। त्यासाठी काय केलं ना, 1 वाटी शेंगदाणे छान असे साल चटकेपर्यंत भाजून घेतले, त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतले। त्यानंतर 1 वाटीच इथं मी तीळसुद्धा घेतलेले आहेत। हे गावरान तीळ आहेत, एक पांढरे तीळसुद्धा भेटतात, ते वापरले ना तरीसुद्धा चालणार आहे। दोन्ही व्यवस्थित भाजून थंड करून घेतलेला आहे। त्यानंतर शेंगदाण्याची इथं मी साल काढून घेतली आहे। शेंगदाण्याची साल तुम्ही नाही काढून घेतली ना तरीसुद्धा चालणार आहे, पण शेंगदाण्याची साल काढून घेतली ना तर वडी दिसायला खूप छान दिसते। जर तुम्हाला हळदी कुंकवासाठी बनवायची असेल ना तर महिलांसाठी देण्यासाठी खूप छान आहे। महत्त्वाचं म्हणजे ही मी माझ्या मुलीसाठी बनवत आहे, त्यामुळे हे मी व्यवस्थित असं बारीक वाटून घेतलेलं आहे, जेणेकरून मुलांच्या तोंडामध्ये असे त्याचे कण येणार नाहीत, त्यासाठी अतिशय बारीक वाटून घेतलेलं आहे। कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप घातलं, 2 वाट्या यामध्ये मी गूळ घातलेला आहे। थोडंसं पाणी घालून व्यवस्थित असा हा गूळ वितळून घ्यायचा आहे, याचा आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही। त्यानंतर शेंगदाणे जे आपण बारीक करून ठेवले होते दोन्हीही घालायचं, व्यवस्थित असं याला ना परतायचं 3 ते 4 मिनिटासाठी। हलकंसं घट्ट जाणवायला लागलं की त्यानंतर तूप लावलेल्या ताटामध्ये याला ना छान असं पसरून घ्यायचं। जसं जसं थंड होईल ना तशी तशी ही वडी छान अशी सेट होते, खूप अशी कडकसुद्धा होत नाही आणि खूपच अशी मऊसुद्धा राहत नाही, अतिशय मस्त पेढ्यासारखी ही वडी तयार होते। बरं मंडळी, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून जरूर सांगा। डिटेल रेसिपी पाहायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे, एकदा विजिट करून नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा अशी मऊसूद वडी एकदा जरूर बनवा। तर कशी वाटली ही वडीची रेसिपी मला जरूर कळवा। बाय बाय।